नमस्कार. आजचा विषय जरासा वेगळा आहे जो पालकांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा आहे. पूर्वी एक पालकांचं वाक्य असायचं, नाहीतर तुला बोर्डिंग स्कूलला टाकेल, असं एक वाक्य होतं. आणि आपण एक 10-15 वर्षापूर्वी त्याच्या आधी ऐकलं होतं की अमुक अमुक ठिकाणी, थंड हवेच्या ठिकाणी उद्योगपती, श्रीमंत माणसं, राजकीय पुढारी यांची मुलं तिथे शिकतात. हे पण आपण ऐकलं होतं. एका बाजूला हॉस्टेल, बोर्डिंग स्कूल, दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीच्या श्रीमंतांच्या शाळा, असा सुद्धा एक मुद्दा आपण पूर्वी ऐकला होता, पण तो आपल्याशी संबंधित नव्हता असं आतापर्यंत आपल्याला वाटत होतं. आता मात्र हा टॉपिक घेण्याचं कारण आहे, रेसिडेन्शियल स्कूल्स नावाचा पॉप्युलर कन्सेप्ट संपूर्ण राज्यभर चालताना दिसतोय आणि बरेच पालक त्याबद्दल विचार करताना दिसत आहेत. रेसिडेन्शियल स्कूल हा निगेटिव्ह पॉइंट पण वाटत नाहीये आणि रेसिडेन्शियल स्कूल आपल्याला झेपणार नाही अशाही आता टप्प्यात नाहीये. नेमकं रेसिडेन्शियल स्कूल म्हणजे काय आहे? रेसिडेन्शियल स्कूल्स महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोणत्या आहेत? रेसिडेन्शियल स्कूलमध्ये दिनक्रम कसा असतो आणि रेसिडेन्शियल स्कूल कशासाठी आपण निवडणार, अशाबद्दलचा आपण हा व्हिडिओ आत्ता केलाय. सगळ्यात पहिल्यांदा पाहूयात की पालकांच्या पुढची समस्या आणि त्याच्यावरती रेसिडेन्शियल स्कूल उत्तर देते का. या व्हिडिओमध्ये रेसिडेन्शियल स्कूलबद्दल आपली कसल्याही पद्धतीची पॉझिटिव्ह भूमिका आहे किंवा निगेटिव्ह भूमिका आहे असं नाही. आपण याला सुतोवाच देखील करत नाही. फक्त पालकांचा जो ट्रेंड होता मधल्या काळामध्ये, काही ठिकाणी आम्हाला फोन आले होते की रेसिडेन्शियल स्कूल नावाचा काय कन्सेप्ट आहे, अधिक माहिती मिळू शकेल का, आणि म्हणून हा व्हिडिओ करण्याचा ठरवलंय. खरं तर सगळ्याच प्रकारच्या शाळा उत्तम असतात. मुलं घरी राहून सुद्धा उत्तमपणे शिकतात. आई वडिलांच्या सोबत ती शिकली पाहिजेत ही मूळ अपेक्षा आहे. आणि चांगल्या पद्धतीचं शिक्षण सर्वत्र मिळतं, शहरात मिळतं, गावाकडे मिळतं, मेट्रो सिटीजमध्ये मिळतं. शेवटी मुलावरती ते अवलंबून आहे, पालकांवरती ते अवलंबून आहे. पण गेल्या काही वर्षांपासून अशा काही गोष्टी घडल्यात की जेणेकरून पालकांना असं वाटायला लागले की आपल्या मुलांना आता शेवटचा उपाय म्हणून रेसिडेन्शियल स्कूलला टाकू. कधी कधी असं पण दिसतं की मोठमोठ्या परीक्षांच्या तयारी करण्यासाठी सुद्धा रेसिडेन्शियल स्कूल उपयोगाला येते काय. म्हणून सुरुवातीला आपण पाहू, त्याचा जो दिनक्रम असतो तो खूप अट्रॅक्टिव्ह आहे, ऐकायला खूप छान आहे, तिथे आपण नंतर जाऊ. पहिल्यांदा आपण पाहू की रेसिडेन्शियल स्कूलचे एकूण फायदे काय आहेत आणि कोणते फायदे आत्ताच्या काळामध्ये जास्त अनुसरून आहेत, कनेक्टेड आहेत. पहिला मुद्दा आहे तो म्हणजे शिस्त. डिसिप्लिनच्या बाबतीमध्ये मुलं जेव्हा पालकांसोबत असतात तेव्हा आपण पाहतोय, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, मुलं किती वाजता उठतायत, रात्री मोबाईल किती वेळ पाहतायत, आणि एकूण वागण्याच्या पद्धती, पालक आणि मुलांमध्ये झालेले वाद, शिस्तीचा त्यातला महत्त्वाचा भाग येतो. त्यामुळे शिस्त आणि स्वावलंबन यासाठी रेसिडेन्शियल स्कूल उपयुक्त ठरतात असं लोकांचं मत आहे. त्याचं कारण रेसिडेन्शियल स्कूलमध्ये तुम्हाला अमुक इतक्या वाजता उठावंच लागतं. अमुक इतक्या वाजता उठल्यानंतर दात घासणे, टॉयलेटला जाणे, आंघोळ करणं, गार पाणी, गरम पाणी, त्याच्यात देखील काही ठिकाणी तर तुम्हाला पर्याय नसतो. हे सगळं झाल्यानंतर नाश्त्याच्या वेळा, जेवणाच्या वेळा, शिकण्याच्या वेळा, अभ्यासाच्या वेळा, ग्राउंड, स्पोर्ट्स, ह्या सगळ्या गोष्टी, याच्यामध्ये शिस्त, स्वतःबद्दलची शिस्त योग्य वयात लागली तर ते उत्तम असतं. पूर्वी समाजामध्ये कुटुंब व्यवस्था अशी होती की शिस्त ही घरात लागत होती. आता बऱ्याच घरांमध्ये शिस्तीच्या बाबतीमध्ये पालक हताश झालेत, म्हणून रेसिडेन्शियल स्कूल हा त्यांच्या दृष्टीने एक पर्याय ठरत आहे. दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे सर्वांगीण विकास. सर्वांगीण विकासामध्ये पुस्तकी अभ्यासासोबतच विविध प्रकारच्या स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील, खेळ असतील, काही ग्रुपमधल्या ॲक्टिव्हिटीज असतील, त्या विद्यार्थ्याला विविध प्रकारचे छंद म्हणजे गाणं असेल, डान्स असेल, एरोबिक्स असेल, योगासनं असतील, प्राणायाम, त्याचबरोबर निबंध स्पर्धा, हस्ताक्षर, या सगळ्या ऑलराऊंडर गोष्टी जर त्याला हव्या असतील, सर्वांगीण विकास हवा असेल, तर प्लॅन्ड पद्धतीने ते जाणाऱ्या ज्या शाळा असतील, त्या आपल्या नियमित असणाऱ्या शाळा देखील ह्या सगळ्या गोष्टी करत असतात. पण रेसिडेन्शियल स्कूलमध्ये काही वेगळं मिळते का ते आपण पाहणार आहोत. त्यामुळं सर्वांगीण विकास हा दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा आहे ते म्हणजे जबाबदारी घेण्याची वृत्ती या लहान मुलांमध्ये सुरुवातीपासून लागते. म्हणजे अगदी आपले कपडे स्वतः धुणे असतील, आपले ब्रश कुठे ठेवायचे, टूथपेस्ट आपली जी आहे आपली ती योग्य ठिकाणी, आपल्या वस्तू आपापल्या जागेवर ठेवणे, दप्तर नीटनेटकं असणं, आपले शूज, आपली त्याची रॅक असेल, हंतरून पांघरून असेल, या सगळ्या गोष्टी स्वावलंबी पद्धतीने आणि जबाबदारी घेऊन मुलांना करता येतात. बहुतांश वेळा पालकांच्या अति हट्टामुळं मुलं स्वावलंबी बनत नाहीत. अति काळजीमुळं मुलं देखील ही एक प्रकारे हँडिकॅप बनून जातात की ते पालक सांगतील तसंच आम्ही करू, वैचारिक दृष्ट्या ती प्रबळ होत नाहीत. म्हणून मुलांना जबाबदारी घेण्याची जाणीव व्हावी यासाठी कधी कधी रेसिडेन्शियल स्कूलला टाकावं का काय असा विचार पालक करतात. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे शारीरिक विकास.
मुलं जेव्हा घरात असतात तेव्हा त्यांचा सगळा वेळ हा काहीतरी खाण्यामध्ये, झोपून राहण्यामध्ये, टीव्ही पाहण्यात आणि मोबाईल पाहण्यात जातो, गप्पा मारण्यात जातो. पण शारीरिक ऍक्टिव्हिटी किंवा स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी जर दररोज त्याच वेळेस त्याच पद्धतीने असं ॲन्युअल पॅटर्न जर त्यांचा लागलेला असेल तर नियमितपणे ही मुलं ग्राउंडवरती खेळू शकतात. त्यामुळे ग्राउंडवरती खेळल्यामुळे त्यांचा शारीरिक विकास उत्तम होतो. हे दररोजच्या आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण पाहतो की जेव्हा आपण शहरामध्ये किंवा ग्रामीण भागात शिकत असतो विद्यार्थी, तर शाळेमध्ये एखादा तास असतो, परंतु रेसिडेन्शियल स्कूलला ते जर दररोज त्याची व्यवस्था असेल तर त्याचा उपयोग होईल का असं पालकांना वाटतं. असं वाटत असावं म्हणून रेसिडेन्शियल स्कूलचा विचार मुलं करतात, पालक करतात. शैक्षणिक वातावरण हा सुद्धा काही घरांमधील प्रॉब्लेम असू शकतो. त्यामुळे शैक्षणिक वातावरण म्हणजे काय तर आजूबाजूला मुलं आहेत, आपल्याला संपर्क करण्यासाठी 24 तास शिक्षक सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत, अभ्यासाच्या वेळा ठरलेल्या आहेत, मार्गदर्शन उपलब्ध आहे. हे जर एकाच जागेवरती असेल, यासाठी प्रवास करावा लागत नसेल, तर शैक्षणिक वातावरण आहे असं आपण म्हणू शकतो. कदाचित रेसिडेन्शियल स्कूलने तोच मुद्दा पकडून अशा पद्धतीची व्यवस्था निर्माण केली असेल. सोशल स्किल्सच्या बाबतीमध्ये घरगुती पद्धतीने शिक्षण घेतलेल्या मुलांना काही गोष्टींमध्ये कमतरता जाणवू शकते. बऱ्याचदा मुलं नातेवाईकांनंतर आतल्या खोलीत पळून जातात. आई वडिलांशी जास्तीत जास्त त्यांचा संपर्क होतो, एखादा भाऊ बहीण असेल तर त्याच्याशी, पण एखादा 2 मित्र जर सोडले तर तो संपर्क कमी असू शकतो. रेसिडेन्शियल स्कूलमध्ये विविध भागांमधून आलेले अनेक विद्यार्थी असतात, त्यामुळं प्रत्येक भागामध्ये भाषा कोणती बोलली जाते, कोणत्या टोनमध्ये बोलली जाते, त्यांची विचार करण्याची पद्धत कशी आहे, शहरी ग्रामीण याचं कॉम्बिनेशन, त्यामुळं अनेक ग्रुप समुदायांमध्ये वागण्याची, मिसळण्याची एक सोशल स्किल त्यांच्यामध्ये तयार होतात. गरीब श्रीमंत, कमी हुशार, जास्त हुशार, कमी बोलका, जास्त बोलका, अशा विविध क्वालिटीच्या मुलांमध्ये ते एकत्रितपणे तिथं राहतात, त्यांना राहावं लागतं. त्यामुळे सोशल स्किल्स हे आपोआपपणे विकसित होऊ शकतात. ते नॉर्मल स्कूलमध्ये सुद्धा विकसित होऊ शकतात, पण एन्फोर्स्ड पद्धतीने जर ऍक्टिव्हिटी असेल तर ते अधिक विकसित होतील का असं पालकांना वाटत असतं. त्याचबरोबर अनेक प्रकारचं एक्सपोजर असेल, मार्गदर्शन असेल, करिअर गायडन्स, विविध प्रकारचे उपक्रम, काही कोर्सेस हे जागच्या जागेवरती त्या मुलांना मिळतात. त्यामुळे रेसिडेन्शियल स्कूल हे एक प्रकारे फायदा आहे असं पालकांचं मत बनू शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली मुलं जेव्हा घरात असतात तेव्हा मोबाईलमध्ये जी व्यस्त असतात, रात्री 1:30, 2:00, 2:30 पर्यंत जागणारी मुलं, सकाळी 10, 10:30 उठणारी मुलं, रविवारचा दिवस लोळत पडणारी मुलं, घरामध्ये मारामाऱ्या करणारी, त्याचबरोबर पालकांना त्यांचं न ऐकल्यामुळं पालकांना होणारा त्रास, या सगळ्यातून छुटकारा म्हणजे सुटका पाहिजे असेल तर काही पालक असा विचार करतात, तुला आम्ही टाकतो रेसिडेन्शियल स्कूलला, तिथं तू विकसित हो, डेव्हलप हो आणि आम्हाला पण जरा मनाची शांतता असू दे. असाही नकारात्मक दृष्टीतून आलेला हा विचार काही दृष्टीने, काही अंशी पालकांना, मुलांना रेसिडेन्शियल स्कूलला पाठवण्यासाठी उद्युक्त करू शकतो. रेसिडेन्शियल स्कूलचा सध्या ट्रेंड का आहे ते जर आपण समजावून घ्याल. पहिली गोष्ट म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंट. आता आपली मुलं कॉम्पिटंट असली पाहिजेत. विविध प्रकारच्या परीक्षा आहेत, नीट, जेई, NDAची परीक्षा, अशा परीक्षांना आपली मुलं चालली पाहिजेत. यासाठी त्यांची सातत्याने 365 दिवस तयारी व्हायला पाहिजे. तो बेसमेंट त्यांचा अगदी 5वी पासून 6वी पासून तयार व्हायला पाहिजे असं पालकांना वाटतं आणि म्हणून कॉम्पिटंट वातावरणासाठी ही मुलं तयार व्हावीत म्हणून देखील रेसिडेन्शियल स्कूलचा पर्याय हा स्वीकारला जातो. सध्याच्या काळामध्ये हा ट्रेंड जरा जास्त विकसित होण्याचं कारण हे पण आहे की पालक सुद्धा प्रचंड बिझी आहेत. त्यांची जीवनशैली अत्यंत डायनॅमिक झालेली आहे. त्यांना घरात वेळ देता येत नाहीये, मुलांचा अभ्यास घेता येत नाहीये, मुलांसाठी वेळ काढता येत नाहीये. जो वेळ काढता येईल तो पिक्चर बघायला किंवा हॉटेलमध्ये जायला किंवा फिरायला जायला, परंतु मुलांच्या अभ्यासासाठी किंवा विकसनासाठी वेळ निघत नाहीये. म्हणून व्यस्त जीवनशैलीमुळे सुद्धा सध्या रेसिडेन्शियल स्कूल्स या ट्रेंडिंग स्वरूपात दिसत आहेत आणि त्यांचं प्रस्थ वाढताना दिसतंय. काही रेसिडेन्शियल स्कूल्समध्ये ग्लोबल लेवलचा एक्सपोजर किंवा एज्युकेशन पॅटर्न दिला जातो. अत्यंत अद्ययावत अशा पद्धतीच्या सुविधा असतात, स्मार्ट रूम्स असतात, क्लासरूम्स, त्यासोबतच सगळ्या प्रकारचे रचना त्यांच्यासाठी लावण्यात आल्या असतात. इंटरनॅशनल लेवलचे व्हिजिटर्स आणि स्पीकर्स त्यांच्याकडे येत असतात. त्यामुळं सध्या असा जर काही ट्रेंड निर्माण झाला की जिथे आमच्या मुलांना ग्लोबल लेवलचं अटेन्शन मिळतंय किंवा एक्सपोजर मिळतंय, तर आम्ही मुलांना रेसिडेन्शियल स्कूलला पाठवू. त्यामुळे सुद्धा हा एक प्रवाह आता ट्रेंडिंग स्वरूपात दिसतोय. कोविड नंतर जी मानसिकता झाली आहे की मुलांना ऑनलाईन शिक्षण आणि त्याच्यानंतर झालेला तो एक डाऊनफॉल, याच्यामुळे सुद्धा बऱ्याचदा असं वाटतं की मुलं आता मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी आपण तिकडे पाठवूयात, तिथे एक शिस्तबद्ध वातावरण असेल आणि तिथं ती शिकतील. गंमत म्हणजे अत्यंत छोटी खेडी असतील किंवा ग्रामीण भाग असेल, परंतु ज्या पालकांची तयारी आहे की आम्ही आमच्या मुलांना आता उत्तम दर्जाची शिक्षण सुविधा देऊ, पण त्यासाठी कुठेतरी हॉस्टेल आहे, लांब कुठेतरी शाळा आहे, मध्ये आंतर प्रवासाचं आहे, असं नकोय, एकाच जागेवर सगळं पाहिजे असं
वाटल्यामुळं रेसिडेन्शियल स्कूलचा जो पॅटर्न आहे तो अनेक पालकांना अट्रॅक्टिव्ह वाटतोय आणि म्हणून ते बऱ्याच जणांच्या चर्चेचा विषय झालाय आणि काही जण तसा निर्णय घेताना दिसतात की आपली मुलं आता रेसिडेन्शियल स्कूलला टाकू. बोर्डिंग स्कूल नावाचा जो पूर्वी प्रकार होता, हॉस्टेल नावाचा जो प्रकार होता, त्यापेक्षा रेसिडेन्शियल स्कूल जरासं पॉलिश्ड आणि फिनिश्ड व्हर्जन आहे असं मला वाटतं. साधारणतः रेसिडेन्शियल स्कूलमध्ये कशा पद्धतीचं टाइम टेबल किंवा डेली शेड्यूल असतं ते आपण पाहूयात. काही रेसिडेन्शियल स्कूलमध्ये फार लवकर उठून त्यांना सकाळच्या ज्या सगळ्या विधी आहेत हे पूर्ण करून व्यायाम आणि या सगळ्या गोष्टी करून घेतल्या जातात. आपण पाहूयात की एका रेसिडेन्शियल स्कूलमध्ये साधारणतः काय पद्धतीने शेड्यूल चालतं. साधारणतः सकाळी 5:30 ते 6च्या दरम्यान उठावं लागतं. ती बेल होते, सगळ्यांना उठावं लागतं. त्याच वेळेस झोपून राहता येत नाही. सगळं आवरून झाल्यानंतर 6 ते 6:30 या कालावधीमध्ये मॉर्निंग वॉक किंवा योगा, प्राणायाम किंवा मेडिटेशन अशा गोष्टींचे नियोजन केलेलं असतं. 6:30 ते 7 यामध्ये वैयक्तिक स्वच्छता आणि स्नान किंवा आंघोळ यासाठीचा वेळ असतो. 7 ते 7:30 मध्ये त्यांचा नाश्ता होतो, ब्रेकफास्ट होतो. हा खूप लवकर वेळ आहे, कारण जेव्हा विद्यार्थी घरीच असतात, सुट्टीच्या दिवशी असतात, तेव्हा हा नाश्ता त्यांचा उशिरा होत असतो. त्यांचं शेड्यूल बिघडत असतं. 7 ते 7:30 मध्ये नाश्ता त्यांचा होतो. 7:30 ते 8 या दरम्यान त्यांची प्रार्थना किंवा असेंब्ली अशी होते आणि एकत्रितपणे ते ग्राउंडवरती येतात. साधारणपणे 8 ते दुपारी 1 पर्यंत त्यांचं शैक्षणिक कामकाज चालतं. याच्यामध्ये तासिका असतील, त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल्स असतील, याच्यामध्ये असाइनमेंट्स तिथे करून घेतले जात असतील. 8 ते 1 हा एक अभ्यासक्रमाचा शाळेचा वेळ असतो. दुपारी 1 ते 2 हा दुपारच्या लंचचा वेळ म्हणजे दुपारचा जेवणाचा वेळ आहे. यामध्ये विद्यार्थी जेवण करून थोडी विश्रांती देखील घेतात. दुपारी 2 ते 4 या वेळेमध्ये तुमचा जो होमवर्क आहे किंवा तुम्हाला असाइनमेंट्स दिल्यात, काही अभ्यास दिलाय, काही प्रोजेक्ट दिलाय, यावरती तुम्हाला 2 ते 4 या वेळेमध्ये काम करायचं असतं. 4 नंतर 5-5:30 पर्यंतचा वेळ हा खेळण्यासाठीच असतो. तुम्हाला ग्राउंडवरती नेण्यात येतं. फुटबॉल असेल, क्रिकेट असेल, व्हॉलीबॉल असेल, रनिंग असेल, जे काही तुम्हाला खेळायचं आहे ते तुम्ही मोकळेपणाने ग्राउंडवरती खेळू शकता. तास दीड तास हा तुमच्यासाठीचा खेळण्याचा वेळ असतो. 5:30 ते 6 पुन्हा एक हलकासा नाश्ता विद्यार्थ्यांना दिला जातो. 6 ते 7:30 पुन्हा अभ्यासाचा वेळ, ज्याच्यामध्ये तुम्हाला सेल्फ स्टडी करायचा असतो आणि आज काय शिकवलंय आणि उद्या काय शिकवणार आहे हे सगळं अभ्यास तुम्ही 6 ते 7:30 या वेळात पूर्ण करता. 7:30 ते 8 हा जरा मोकळा वेळ असतो, ज्याच्यामध्ये तुम्ही शांतता, मेडिटेशन असं काही करू शकता. 8 ते 9 या वेळामध्ये तुमचं जेवण असतं, रात्रीचं जेवण असतं. मेस त्याच ठिकाणी उपलब्ध असते, राहण्याची व्यवस्था त्याच ठिकाणी असते. त्यामुळं 8 ते 9 जेवण या वेळेमध्ये पूर्ण होतं. जास्त लेट होत नाही. 11, 11:30, 12 शहरांमध्ये ही वेळ फार पुढची असते, त्यामुळे वेळेत जेवण होतं. काही ठिकाणी 9 ते 9:30 या वेळामध्ये मनोरंजनासारखा एक भाग असतो, ज्याच्यामध्ये गाणी म्हणणं असेल, काही एंटरटेनमेंट ऍक्टिव्हिटी असतील, अशा देखील असतात. 9:30 नंतर परत 10:30 पर्यंत तुम्ही स्वतःसाठीचा वेळ वापरू शकता. काही ठिकाणी 10 वाजताच लाईट्स ऑफ केल्या जातात. 10, 10:30 नंतर तुम्ही झोपला आणि आता पुन्हा सकाळी उठणार लवकर, पहाटे 5 वाजता किंवा 5:30 वाजता. अशा पद्धतीने एक बॅलन्स पद्धतीचं जीवनक्रम किंवा दिनक्रम या विद्यार्थ्यांना असतो. अशा पद्धतीने हॅबिट्स जर तयार झाल्या तर ही मुलं भविष्यामध्ये यशस्वी बनू शकतात. अभ्यासाची वेळ अभ्यासाला मिळाली, खेळाची वेळ खेळायला मिळाली, पोषण आणि आहार योग्य झाला. बऱ्याच रेसिडेन्शियल स्कूलमध्ये तर अत्यंत उत्तम पद्धतीचं जेवण दिलं जातं, फळं दिली जातात, दूध दिलं जातं, अंडी दिली जातात.